एवढी अति टोकदार इलेक्शन झाली त्याच्यानंतर आम्ही एकत्र आलो ॲज अ फॅमिली. ठीक आहे, बहिणी उभा राहिले तर बहिणीला मदत करा. बारामती शहरातला कुठलाही रस्ता बघितला, कुठलीही इमारत बघितली, कुठलंही गार्डन बघितलं तर अजितदादांचं त्या ठिकाणी नाव घेतल्याशिवाय नागरिक राहत नाहीत. आणि आता पुढं अजूनही बारामतीमध्ये अनेक विकास कामे चालू आहेत आणि अजितदादांचं स्वप्न होतं की बारामती ही देशात एक नंबरची झाली पाहिजे. याकरता आपण काय प्रयत्न करणार? तर आपण प्रयत्न करूच ना. आता एवढे प्रलंबित कामं आहेत ते तर कंप्लीट करायचे आहेत आणि पुढचे जे काय दादांचे स्वप्न होते ते पण कंप्लीट करून घ्यायचे. आता भाषणामध्ये मुख्यमंत्री साहेब घेतीलच ते विषय आणि वहिनी, तर ते तुम्हाला ऐकायला मिळतील. वहिनींच्या प्रचारासाठी सर्वच पवार कुटुंबीय जे आहे ते बारामतीमध्ये प्रचार करताना पाहायला मिळत आहे. एकूणच आता येणाऱ्या आगामी काळामध्ये सर्व पवार कुटुंबीय राजकीयदृष्ट्या एकत्र पाहायला मिळतील का? कसं आहे, सगळे दादांसाठी आलेत बाहेर. दादांचं प्रेम सगळे दाखवतात ते की सगळ्यांसाठी दादा काय होते, त्याच्यामुळे सगळे प्रचाराला आलेत. आता एवढी अति टोकदार इलेक्शन झाली त्याच्यानंतर आम्ही एकत्र आलो ॲज अ फॅमिली. ठीक आहे, बहिणी उभा राहिले तर बहिणीला मदत करा. दादा, संसदेतील जे विधेयक होतं ते नामंजूर झाले, कसं पाहता? काय संसदेतील विधेयक पहिला विधेयक बघा, तो विषय असा आहे की महिलांना आवडणारा विषय नाही. महिलांसाठी ही संधी होती पुढे यायची. कसं आहे, आदरणीय वहिनींनी पण इतर महिलांना दाखवलं आहे की कुठल्या पण वयामध्ये आपण पुढे येऊ शकतो आणि मोठं काम करू शकतो. एक घरातल्या महिलाला एक कॉन्फिडन्स देण्याचं काम वहिनींनी केलं आहे की वय न बघता तुम्ही कधी पण उभा राहू शकता तुमच्या पायावरती. हा एक खूप पॉझिटिव्ह मेसेज वहिनींनी महाराष्ट्रामध्ये दिला आहे आणि तसाच मेसेज, तशी एक संधी आदरणीय प्रधानमंत्री देणार होते देशाला. पण ठीक आहे, पुढच्या वेळेस आपण बघू. परत जेव्हा लोकांना कळेल की हे किती गरजेचं होतं तेव्हा लोकांना पटेल की हा निर्णय योग्यच होता जर झाला असता तर. त्याच्यावरती आता जास्त काय मला बोलायचं नाही. कर्नाटकमध्ये जो FIR दाखल झाला होता दादांच्या अपघातासंदर्भातला, आता खरं तर CBIने त्याच्यामध्ये कडक कारवाई करायला सुरुवात केली आणि DGCAचे एक अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी अटक केली. मला त्याच्याबद्दल काय माहिती नाही अजून. ते माहिती घेतल्यानंतर मी ह्याच्यावरती एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स केली.